मित्रांनो, रहस्यमय भयकथा या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बंगल्यातली भुताटकी. मित्रांनो, आजवर तुम्ही बऱ्याच हॉरर गोष्टी ऐकल्या असतील, पण आजची ही गोष्ट खूपच भयानक असणार आहे. ही गोष्ट ऐकून तुमचे मनोरंजन तर नक्कीच होईल, पण त्यासोबतच तुम्हाला भीतीही नक्कीच वाटेल. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशाच रहस्यमय भयकथा आणत असतो. मित्रांनो, आजच्या आपल्या या कथेची सुरुवात साल 2020 मध्ये होते, जेव्हा अविनाश आपल्या सरकारी नोकरीतून रिटायर झाला होता. अविनाश रेल्वेमध्ये एका मोठ्या पोस्टवरती काम करत होता आणि आता तो रिटायर झाला होता. अविनाशला 2 मुले होती आणि दोघेही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. ते वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा भारतात येत असत. अविनाशची पत्नी अरुणा, ती एक हाऊसवाईफ होती. आता अविनाश रिटायर झाल्यावर त्यांनी महाबळेश्वरला एक आलिशान बंगला घेतला होता आणि त्यासोबतच थोडीफार शेतीही घेतली होती. आणि आता ते दोघे आपले उरलेले आयुष्य महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात घालवणार होते. अविनाश आणि अरुणा दोघेही महाबळेश्वरला त्या आलिशान बंगल्यामध्ये राहायला आले होते. बंगला थोडासा जुन्या पद्धतीचा होता, पण तो एकदम आलिशान होता. बंगल्याच्या समोर आणि आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती, जिथे अविनाश आणि अरुणा शेती करणार होते. पण बंगल्याच्या मागे खूप घनदाट झाडी होती आणि त्यांचा बंगला पण गावापासून थोड्या दूरवरतीच होता. अविनाश आणि अरुणाला हा बंगला खूपच आवडला होता. अरुणाने शहरातून काही माणसे बोलावून त्या बंगल्याची साफसफाई करून घेतली होती आणि त्याला आपल्या पद्धतीने सजवले होते. तर अविनाश आपल्या मोकळ्या जागेत शेती करू लागला होता आणि त्यांचे आयुष्य हे खूपच सुंदर पद्धतीने, म्हणजे जसा त्यांनी विचार केला होता एकदम तसेच चालू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस फार सुंदर गेले, पण थोड्याच दिवसात अरुणासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या होत्या. जसे की तिने ठेवलेल्या गोष्टी त्या जागेवर सापडत नसत. पहिले अरुणाला वाटायचे की कदाचित अविनाशने त्या गोष्टी हलवल्या असतील, पण अविनाशला याबद्दल विचारल्यास तो याबद्दल त्याला काहीच माहित नाही म्हणून सांगत असे आणि अरुणा पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असे. आता असेच काही दिवस जातात आणि एके दिवशी अरुणा दुपारच्या वेळेस घरात एकटीच असताना तिला घरामध्ये कोणीतरी कुजबुजल्यासारखा आवाज येऊ लागला. पहिले तिला वाटले की अविनाश आला असेल, म्हणून ती अविनाशला पाहण्यासाठी गेली, पण तिकडे कोणीच नव्हते. अरुणाला वाटले की कदाचित तिला भास झाला असावा आणि ती पुन्हा आपले काम करू लागले. पण अरुणाला आतमधून या गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती की या घरामध्ये काहीतरी विचित्र आहे. आणि त्या दिवशी रात्री अविनाश आणि अरुणा जेवण करून झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले होते. अविनाश शेतात काम करून थकल्यामुळे तो पटकन झोपी गेला होता, पण अरुणाला काही केल्या झोपच येत नव्हती. ती टीव्ही वरती सिरियल पाहत बसली होती आणि तेवढ्यात एकदम तिला पाठीमागे कोणीतरी असल्याचा भास झाला. अरुणाने एकदम पाठीमागे वळून पाहिले, पण तिला तिथे कुणीच दिसले नाही. अरुणाला आता भीती वाटू लागली होती. तिने लगेच टीव्ही बंद केला आणि झोपण्यासाठी जाणारच होती की तेवढ्यात तिच्या लक्षात आले की बेडरूमची खिडकी उघडीच आहे. म्हणून ते खिडकी बंद करण्यासाठी गेले आणि खिडकी बंद करत असताना तिचे लक्ष बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्या घनदाट झाडीकडे गेले आणि ती जे समोर पाहत होती ते पाहून तिची दात खिळीच बसली, कारण त्या झाडीमध्ये तिला एक काळी सावली दिसत होती. ती सावली खूपच भयानक दिसत होती. तिचे हातपाय एखाद्या झाडाच्या फांदीप्रमाणे होते. डोळे एकदम मोठमोठे पांढरे शुभ्र होते
आणि ती सावली अरुणाकडेच पाहत होती. अरुणाला समजतच नव्हते की ती जे समोर पाहत होती ते खरंच होतं की ती एक स्वप्न पाहत होते. तिचे पाय जणू जमिनीत रोवले होते. गळ्यातून आवाज बाहेर येत नव्हता. पण कसबसा उसने अवसान आणून तिने एकदम जोरात अविनाशला आवाज दिला. अविनाश, अविनाश. अविनाश एकदम जागा झाला आणि तो पळत अरुणापाशी येऊन विचारू लागला, काय झाले? काय झाले? तू अशी का ओरडतीस? अरुणा त्या झाडीकडे बोट करून अविनाशला सांगू लागले. अविनाश त्या झाडाकडे पाहू लागला, पण तिकडे कोणीच नव्हते. अरुणाने अविनाशला त्या सावलीबद्दल सांगितले, पण अविनाशने अरुणाला समजवले की तिकडे कोणीच नाही. कदाचित तुला भास झाला असेल. आता दोघेही झोपी जातात आणि त्या दिवसापासून अरुणाला सतत घरामध्ये कोणीतरी बोलत असल्याचा, चालत असल्याचा भास होऊ लागला. तिला सतत असे वाटत होते की कोणीतरी तिला लपून छपून पाहत आहे. अरुणाला आता रात्रीची झोपही लागत नसे. ती रात्री कधीही उठून खिडकीतून त्या झाडीकडे पाहत असे. तिला एक गोष्टीची खात्री झाली होती की नक्कीच त्या झाडीमध्ये काहीतरी विचित्र आहे. आता एके दिवशीची गोष्ट आहे. अरुणा घरात एकटीच असताना तिला पुन्हा घरामध्ये कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. ती त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले, तर तो आवाज घराच्या मागच्या दरवाजाच्या बाहेरून येत होता. आणि हा तोच दरवाजा होता जो त्या झाडीच्या दिशेने उघडत होता. हा दरवाजा कधीच कोणी उघडत नसत, पण त्या दिवशी अरुणाने तो दरवाजा उघडला आणि ती इकडे तिकडे पाहू लागली, पण तिला तिकडे कोणीच दिसले नाही. आणि इतक्यात तिची नजर समोर गेली, तर समोर तिला एक खूप मोठे वडाचे झाड दिसले. ती हळूहळू त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागली. जशी ती त्या झाडापाशी पोहोचली तर अरुणाने पाहिले की त्या वडाच्या झाडाच्या मागून एक पायवाट जात होती. अरुणा त्या पायवाटेने पुढे पुढे जाऊ लागली आणि थोडेच पुढे आल्यावर तिला एक समोर खोली दिसली. ती खोली बारीक बारीक वेलीने पूर्णपणे झाकून गेली होती. अरुणा त्या खोलीपाशी गेली आणि त्या खोलीला निरखून पाहू लागले. ती खोली खूपच जुनी असल्याची आणि बऱ्याच वर्षापासून तिथे कोणीच राहत नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्या खोलीच्या दारावरती लाकडी फळी आणि भले मोठे कुलूप लावले होते. जणू काही कुलूप लावणाऱ्याने पूर्ण काळजी घेतली होती की हा दरवाजा परत कोणीही उघडता कामा नये. अरुणा पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाले आणि चालत चालत ती एकच गोष्टीचा विचार करू लागले की जरी ते खोली होती तर आम्हाला बंगला विकणाऱ्या त्या माणसाने का बरे सांगितले नाही. त्या दिवशी संध्याकाळी अविनाश शेतातून घरी आला आणि अरुणाने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण यावेळीही अविनाश अरुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता. तो तिला सारखा एकच गोष्ट सांगत होता की हा तुझा केवळ एक भास आहे. पण यावेळी अरुणा अविनाशवरती खूपच चिडली होती आणि अरुणा अविनाशला घेऊन त्या घनदाट झाडीत जायला निघते. दोघेही हातात टॉर्च घेऊन त्या झाडीच्या आतमध्ये जाऊ लागतात. आत त्या वडाच्या झाडापाशी आल्यावर अरुणा अविनाशला घेऊन त्या पायवाटेने त्या खोलीपाशी पोहोचते आणि अविनाशला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही, कारण खरंच समोर एक खोली होती आणि रात्रीच्या त्या अंधारात ती खोली खूपच भयानक दिसत होती. अविनाश आता ती खोली उघडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ती खोलीही उघडते. अविनाश आणि अरुणा दोघेही त्या खोलीच्या आतमध्ये जातात. खोलीत खूप अंधार असतो. समोरचेही काही दिसत नव्हते आणि त्यातच त्यांना खूपच कुबट वास येऊ लागतो. दोघेही नाकावरती हात ठेवून खोलीमध्ये पुढे पुढे जाऊ लागतात. टॉर्चच्या त्या प्रकाशात जेव्हा त्या खोलीमधील दृश्य पाहतात
तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघे पाहतात की खोलीमधल्या भिंतींवरती खूपच विचित्र प्रकारचे चित्र रेखाटले होते. गोल, त्रिकोणी, चौकोनी विचित्र प्रकारचे चित्र रेखाटले होते. त्या भिंतीवरील एक चित्र पाहून अरुणा म्हणाले की हीच ती काळी सावली आहे जिला मी त्या दिवशी खिडकीतून पाहिले होते. अविनाश आता त्या खोली तिकडे तिकडे पाहू लागला तर त्याला तिथे एक डायरी दिसली. अविनाशने ती डायरी हातात घेतली आणि अरुणाला बाहेर चालण्याचा इशारा केला. दोघेही आता पुन्हा त्या खोलीच्या बाहेर आले आणि आपल्या बंगल्याच्या दिशेने चालू लागले. पण या सर्व गडबडीमध्ये ते त्या खोलीचा दरवाजा बंद करायला विसरले आणि हीच गोष्ट त्यांना पुढे चालून खूपच महागात पडली. आता दोघेही आपल्या बंगल्यात आले होते. अविनाश आता ती डायरी वाचू लागला. ती डायरी खूपच जुनी होती, म्हणजे जेव्हा हा बंगला बनत होता तेव्हाची ती डायरी होती. ही डायरी एका माणसाने लिहिली होती जेव्हा तो या बंगल्यामध्ये वॉचमॅनचे काम करत होता आणि त्या घनदाट झाडीमधील ती खोली त्या वॉचमॅनचीच होती, जो रात्रभर त्या बंगल्याची रखवाली करत असत आणि दिवसा त्या खोली जाऊन झोपत असत. आणि एके दिवशी एक माणूस त्या वॉचमॅनला भेटायला आला. आता तो जो माणूस वॉचमॅनला भेटायला आला होता तो एक तांत्रिक होता. तो तांत्रिक त्या वॉचमॅनला म्हणाला की त्याला काही सिद्धी प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी त्याला जंगलातील थोडी जागा हवी आहे. पहिले तर तो वॉचमॅन त्याला जागा द्यायला नकार देतो, पण तो अघोरी माणूस त्या वॉचमॅनला खूप सारे पैसे देण्याचे आमिष देतो. तेव्हा तो वॉचमॅन त्याला त्या खोलीच्या मागे सिद्धी प्राप्त करण्यासाठी थोडीशी जागा देतो, पण दिवसभर तो त्याला त्या खोलीतच बसायला सांगतो. कारण ही गोष्ट जर मालकाला कळाली तर तो मालक त्या वॉचमॅनला कामावून काढून टाकेल. आता तो अघोरी मांत्रिक रात्र होताच खोलीच्या मागे सिद्धी प्राप्त करण्याचे काम करत असत. दिवसभर त्या खोलीत विचित्र चित्र रेखाटत असत. पहिले तर त्या वॉचमॅन या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, पण काही दिवसानंतर त्या वॉचमॅन सोबत भयानक घटना घडू लागल्या. त्याला खूप साऱ्या काळ्या सावल्या दिसू लागल्या आणि त्याचबरोबर बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांसोबतही हे घडू लागले. आणि एके दिवशी त्या मांत्रिकाने त्या वॉचमॅनला सांगून बंगल्यात राहणाऱ्या लोकांच्या जेवणात काही टाकले, ज्यामुळे रात्री जेवल्यावरती ते सगळे बेशुद्ध झाले. आणि त्या मांत्रिकाने आपली पूजा पूर्ण करण्यासाठी घरातील त्या 4 लोकांचे बळी दिले आणि त्यासोबतच त्या वॉचमॅनची सुद्धा बळी दिली. आणि त्याच दिवसापासून या बंगल्यामध्ये या भयानक गोष्टी घडू लागल्या. हे सर्व वाचून अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. अविनाशने हे सर्व अरुणालाही सांगितले. त्याने लगेच आपले महत्वाचे सामान उचलले आणि त्या बंगल्यातून पळत बाहेर आले. आणि आता ते दोघे त्या गावाच्या दिशेने पळू लागले. पळता पळता त्यांनी एकदा मागे वळून त्या बंगल्याकडे पाहिले तर बंगल्याच्या समोर बऱ्याच काळ्या सावल्या उभ्या असलेल्या त्यांना दिसल्या, ज्या खूपच भयानक दिसत होत्या. आणि त्यांना आता कळून चुकले होते की आज जर ते या बंगल्यातून पळाले नसते तर आज त्यांची नक्कीच बळी दिली जाणार होते. कारण त्या डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिले होते की सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या अघोरी मांत्रिकाला आणखीन 2 बळी हव्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.